जुन्नर टाइम्स मध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण आलो आहे चाळकवाडी मतदान केंद्रामध्ये। इथे आपण आपल्या पाठीमागे पाहू शकता का जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आणि उमेदवार शरद सोनवणे त्यांच्या पत्नी सीमाताई इथं उपस्थित आहेत। रांगेमध्ये राहून ते मतदानाचा अधिकार बजावताना दिसून येत आहेत। आता त्या पलीकडे जरा ह्या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये थोड्या आडबाजूला असणाऱ्या शरद सोनवणे यांच्या दोन्ही कन्या आपल्या सोबत आहेत। ताई, तुमचं काय नाव आहे? अवंती शरद सोनवणे। आणि राहायला कुठं तुम्ही? आम्ही सांदपाडा राहता। आणि दीदी, तुमचं काय नाव? माझं नाव आहे आयुषी शरद सोनवणे आणि मी शिकायला कॅनडाला होती। आता मी आली आहे खास पप्पांच्या इलेक्शन साठी त्यांना सपोर्ट करायला। कधी आले कॅनडावरून? 14 तारखेला। काय शिक्षण घेता इथं? मी MBA केले ग्लोबल बिझनेस मॅनेजमेंट। अच्छा। आणि तुम्ही? मी जॉब करते ऑस्ट्रेलियन फर्म मध्ये, मार्केटिंग हेड आहे TCL TV साठी। अच्छा, काय सांगाल? आता पप्पा तिसऱ्यांदा लढवत आहेत, पाठीमागे अपयश आलं। मला नाही वाटत या टायमाला काय अपयश आहे, नक्की जिंकणार पप्पा। का असं का वाटतं का आता ह्या टायमाला? माहिती, विश्वास आहे ना, काम आहे त्यांची, तेच काम एवढी गावात नक्की येणार। त्यांच्या समोर तर अनेक दिग्गज आहेत, विद्यमान अतुल बेनके असतील, कोणी त्यांच्या असू द्या, नेते आहेत, पक्ष कोणी आहेत, असू द्या, कोणी असू द्या। येस, 100%। अजून 20 आणून ठेवले ना शरद सोनवणे, तरी शरद भीमाजी सोनवणे हेच येणार। अच्छा, एवढा विश्वास हो आहे, कामच तेवढी आहेत आमची आणि केली आहेत, त्याग आहे त्यांचा तेवढा या तालुक्यासाठी, येणार। विरोधक तर असं म्हणतात अपक्ष उमेदवार येऊ शकत नाही, आतापर्यंतचा इतिहास आहे। आता इतिहास चेंज होणार, अपक्ष येणार। बर, आता चिखलपेक तर बरेच तुमच्या पप्पांवर करण्यात आली, बदनामी करणं किंवा काही बी टीका करणं, कसं पाहता तुम्ही? नाही, आम्हाला माहिती आहे सगळं काय खरं नाहीये, हे सगळे गेम्स आहे। कोणी काय केलं तरी आम्हाला माहिती आहे कसं काय, तर नक्की पप्पाच येणार आहे। हे जे असं घडतंय, काय परिणाम होतो कुटुंबावर, काय किंवा ज्या वैयक्तिक टीका टिप्पणी होतात त्यावर? आम्ही या सगळ्या गोष्टींना इग्नोर करतो। आम्हाला माहिती आहे सगळं खरं नाही, आम्हाला पूर्ण विश्वास आहे आमच्या वडिलांवर। किती मतं मिळतील तालुक्यातून तुमच्या पप्पांना? 3.25 लाख मतदार आहेत। 1 लाख, 1 लाख पर्यंत, 1 लाख, 1 लाखच्या वरती पण जाऊ शकतो आकडा। अच्छा, तुम्हाला काय वाटतं? मला तरी असं वाटतं की 32 ते म्हणजे 40,000 वोटच्या लीडने आम्ही पुढे येणार। अच्छा, काय आता शरद सोनवणे म्हणजे जुन्नर मध्येच असतात, 1.5 तास का 2 तास फक्त झोपतात, फक्त दिवसभर फिरतात, तुम्हाला वेळ देतात का ते? नाही देत। मग तरी चालेल ना, तालुक्यासाठी येते, आमच्यासाठी नंतर येत, पहिले तालुक्यासाठी येत। तुम्हाला असं वाटत असेल ना पप्पांनी आम्हाला वेळ द्यावा, यावा, नातवंडांमध्ये खेळावा? देतात ना, पप्पा देतात तेवढा वेळ, पण फर्स्ट प्रायोरिटी त्यांची जुन्नर तालुका आहे, तर आम्ही त्यांना सपोर्ट करतो। ठीक आहे, अजून काय सांगाल पप्पांबद्दल? काय नाही, आता पायाला त्यांच्या पुढे आले, ड्रेसिंग केले, असं का करतात पप्पा? हे सगळं तालुक्यासाठी, जे लोक एवढं काय भोगतात त्यांच्या लाईफ मध्ये, त्यांच्यासाठी एक बोलतात ना ट्रिब्यूट आहे त्यांच्यातर्फे प्रत्येक शेतकरीसाठी। ताई, मागच्या इलेक्शनला तुम्ही एवढं दिसले नाही फ्रंटला, आता जवळजवळ काय म्हणतात त्याला, एक स्टार प्रचारक म्हणून तुम्हाला पाहिलं जातं शरद सोनवणेंचं। असं स्टार प्रचारक असं नाही, मी जे काही बोलते ना माझ्या अनुभवातून बोलते, कारण मला कधी भाषण वगैरे कधी कळलं नाही। मी पहिल्यांदा आकलन करते, गोष्टीचा अनुभव घेते। आतापर्यंत जे तुम्ही बोलले ना स्टार प्रचारक, तर मी अनुभवाने बोलते आणि मनापासून बोलते। पाठीमाग 3 निवडणुका झाल्या, ते पण तुम्ही पाहिल्यात, ही पण निवडणूक पाहताय, कसं वाटतं आता जरा प्रचाराचा स्तर वगैरे काय? पाठीमागचं पण तुम्हाला सांगू का, सकारात्मकता होती, शेवटपर्यंत होती। कदाचित मी ते परवाच्या सभेत सांगितलं, आकड्यांचाही खेळ सगळा सांगितला तुम्हाला, ते कशा पद्धतीने खाली खाली येत गेला ग्राफ। मला गेल्या वेळेस पण खूप विश्वास होता, आता तर काही प्रश्नच नाहीये। आता खरं तर सांगू का, आम्ही आमचा पेपर दिलेला आहे आणि जनता आता मार्क देतील। समोरचे म्हणतात आम्हाला खूप मार्क, आता आम्ही अमोल कोल्हेला भेटलो, नाही पण आम्हाला 25,000 येणार, तुमचे दुसरे विरोधक अतुल बेनके 33,000 येणार म्हणतात। हे बघा, आम्हाला माहिती आहे आमची कामं, पहिली गोष्ट आम्ही आमच्या कामांच्या जोरावर निवडून येणार आहे, कोणतेही असं खोट्या राजकारणावर आम्ही बिलकुल निवडून येणार नाही।
त्यामुळे मला समोरच्यांनी काय केले, काय बोलतायत, मी फार फरक पडत नाही. माझ्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. शरद सोनवणे. आता हे पायी पायी फिरतात, ते पायाला काही चटके वाजतायत किंवा पाय कापतायत काय चुकांनी खेळायला? ठीक आहे. आता त्या दिवशी पिंपळवंडीच्या तिथे जी सभा झाली त्याच्यामध्ये त्यांनी तो संकल्प सोडलेला आहे. दादा जिद्दी आहेत, महाजिद्दी. जिद्दी पण नाही, महाजिद्दी आहेत. तुमचं ऐकतात का? पण ज्या गोष्टी ऐकायच्या त्या ऐकतात. बाकी करावे जनाचे, काय म्हणतात ना ते, ऐकावे जनाचे करावे मनाचेच येते. बर, मग काय होईल का बदल कुटुंबासाठी? नाही, माझ्या मुलींनी सांगितलंय की माझी जी पहिल्यांदा माझी जी चॉईस आहे ते माझा जुन्नर तालुका आहे, किल्ले शिवनेरी आहे. कुटुंबापेक्षा? हो, कुटुंबापेक्षा. कारण माझा तालुका, माझी छत्रपती शिवाजी भूमी हे माझं पहिलं कुटुंब आहे. जसं छत्रपती शिवरायांची रयत हे कुटुंब होतं आणि मी शिवरायांचा अनुयायी आहे. मी त्यांचे विचार परिधान करून माझ्या आयुष्यात काम केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये हा समस्त तालुका माझ्या खात्यावर विश्वास ठेवून चाललाय. पालकत्व दिलेलं आहे माझ्याकडे. जरी खुर्ची होती तरी काम चालू होतं, जेव्हा खुर्ची गेली तरी काम चालू होतं. आता तिसऱ्यांदा प्रयत्न करतोय. जनता जनार्दन न्याय देईल आणि विश्वास आहे आम्हाला की त्याच्यामधून 100% यावेळेला निर्णायक लढाई होईल आणि त्याच्यामध्ये यश संपादन होईल असं मला खात्री आहे. तुम्ही काय एवढं भरभरून बोलत नाही? तुमचे समोरचे उमेदवार एक म्हणतो 33,000 येईल, दुसरे म्हणतात 25,000 येईल. बघा, या सर्व माझ्या मैदानात असलेल्या माझ्या सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा आहे. आमदार कोणतरी एकच होणार आहे. मतांचे आकडे आपण सांगणारे कोण आहे? मतांचे आकडे जनता सांगेल. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. काय? ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. अच्छा. खरं तर आमची कन्यामध्ये ती गोष्ट खरी आहे की शेवटी माणसाच्या कर्तव्यालाच महत्व आहे. आमचं कर्तव्य आहे या समाजामध्ये. कदाचित तापाने फणफणलेली मुलगी मी पाहिली नसेल, माझ्या बायकोने तिचं त्या ठिकाणी संगोपन केलं, पण तालुक्यामध्ये जर समजा कोणाला अपघात झाला तर त्यावेळेला मात्र शरद सोनवणे संवेदनशील राहिला. तर या भावना आहेत आमच्या समाजाप्रती. त्यामुळे आता किती लीड निघून येणार हा माझा विषय नाही, पण माझा जनतेवर प्रचंड विश्वास आहे. आज मतदान होत आहे आणि माझ्या समोर असलेल्या सर्व मैदानातल्या माझ्या सहकाऱ्यांना शुभेच्छा. त्यांना सुद्धा प्रश्न असा आहे की ही निवडणूक मी स्पोर्ट्समॅनशिपने खेळलो आहे आतापर्यंत. मी कधी असे रडीचे डाव नाही खेळलो. 2-2 लोकांना उभं करणं किंबहुना वैयक्तिक कबरेच्या खाली जाऊन वार करणं किंवा एखाद्याच्या आयुष्यामध्ये त्यांच्या फॅमिली पाठीमागं असताना एवढ्या माझ्या मुली आता शहाण्या झाल्यात, जावई आले, नातवंड आली, माझ्यावर जे काही वाईट पद्धतीने त्यांनी काही चुकीच्या पद्धतीने त्यांनी आरोप केले, तर हे सगळे क्लेशदायी आहे. आणि हे माझ्यासाठी क्लेशदायी नाही, हे संस्कार जे आहेत छत्रपती शिवरायांचे त्याच्यासाठी सुद्धा क्लेशदायी आहे. म्हणून मी असं आपल्याला सांगतो की याची जी निवडणूक आहे ही निवडणूक जनता उघड्या डोळ्याने पाहते आणि अपक्ष जरी असलो तरी जनता मात्र आता यावेळेला नाही करेल असा माझा विश्वास आहे 100%. मतदानानंतर कुठं कुठं जाणार आता? आता हे मतदान आता फॅमिली आलेली आहे. खरं तर माझ्या छोट्या मुलीने आयुष्याने मला सरप्राईज दिला. माझ्या मिसेसने आणि माझ्या मोठ्या मुलीने मला सांगितलं पण नाही, माहितच नाही, अजिबात माहित नाही. मला आश्चर्य धक्का आहे आणि मला खूप आनंद वाटला. आज डबल एनर्जी भेटली, कारण माझी मुलगी 2 वर्षांत मला आज भेटलेली आहे. ते खेळाडून आलेली आहे आणि मग आज मी संपूर्ण तालुका पायपीट करणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन मी सर्वांना भेटणार आहे. सर, 1-2 दिवस जरा राजकीय वातावरण तापलेलं आहे. भाऊ देवडे नावाच्या एका तुमचाच एक सहकारी होता, त्यांनी तुमचे काही नको ते एक व्हिडिओ व्हायरल केले, त्याच्यावर कारवाई झाली. अतुल बेनके म्हणतात ती कारवाई चुकीची आहे. तपासाचा भाग आहे. पोलीस निर्णय घेतील आणि माझा पोलीस आणि न्यायालयावर विश्वास आहे. जे होईल त्याच्यामध्ये कोणी दोषी असतील तर त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे आणि मला असं वाटतं की त्याचा तपासाचा भाग आहे. हा तपास काय होता आपण सगळेजण पाहूया. पक्ष पाठिंबा असणं आणि अपक्ष असणं काय फरक जाणवला? नाही, खूप फरक आहे. यावेळेला मला पहिल्यांदा असं वाटलं की मला जनतेने वारव नाही सोडलं. मला भीती वाटत होती. मला सगळे लोक म्हणायचे की स्टार प्रचारक कोण आहे, सभा घ्यायची का न घ्यायची. सभा शेवटच्या 2 दिवसात ठरली आणि त्या अन्यायामुळे ठरली. आम्ही पत्र दिलं होतं कृषी उत्पन्न बाजार समिती ओतूरला, पण आमच्या लक्षात आलं का तिथे 15 दिवसापासून आजचे 15 दिवस तर शेवटच्या 18 तारखेपर्यंत संपूर्ण रोज त्यांनी त्यांचे संपूर्ण फॉर्म देऊन जागा रिझर्व केल्या होत्या आणि त्या रिझर्व करून कोणालाच जागा मिळाली नाही पाहिजे सभेला. आता ती जागा त्या दिवशी खालीच होती, ज्यावेळेला आम्ही सभा घेतली खाली होती.
पण हे जे त्यांचे डाव केले, त्यांनी जे मला त्रास द्यायचं काम केलं, हे जनतेला आवडलं नाही. आणि मी फक्त हे जनतेला सांगितलं की माझी सभा होऊ नये असा प्रयत्न आहे सगळ्यांचा, तर मी काय केलं पाहिजे. जनता म्हटली तुम्ही सभा तर घ्या, निर्णय आम्ही करणार आहोत. आणि रेकॉर्डमध्ये लोक आले, म्हणजे खूप लोक आले, म्हणजे माझ्या आकलन शक्तीच्या बाहेर लोक आले. मला असं वाटलं नाही की एवढ्या मोठ्या प्रचंडामध्ये जनसमुदाय तिथे उभरेल. आणि मला सांगतो की ते व्यासपीठ कुणाचं होतं, सगळं वरचं व्यासपीठ जे होतं ते सर्वसामान्यांचं होतं. तिथं सर्वसामान्य माणूस बसला, एकही VIP माणूस नव्हता, सगळी साधी जनता होती. 25 ते 30 हजार लोक माझ्या आयुष्यात माझ्या डोळ्यासमोर पाहणं, मला असं वाटतं की माझ्यासाठी फार म्हणजे गर्वाची गोष्ट आहे, माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. हो, मी जनतेचे मानावे तेवढे आभार कमी आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या चरणावर माझा माथा आहे. माझी जनताने मला स्वीकारलं आणि सभा माझी पडून दिली नाही. तर सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण ती सभा एवढी जबरदस्त झाली की जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या नेत्याने त्याची दखल घेतली. आणि कोण आहे हा शरद सोनवणे, तर कोण शरद सोनवणे आहे, तर हे जनतेतलं शरद सोनवणे आहे. जनतेने न्याय दिला. मैदान आरक्षित करण्यापर्यंत शेवटपर्यंत रडीचा डाव ठरला. शेवटपर्यंत त्रास दिला खूप. का एवढा तुम्हाला वैयक्तिक त्रास का? नाही, ते काय असतं की मोठ्या घरातली मुलं जे असतात ना, ते पैशावर आणि स्वतःच्या पावरवर, पैशामुळे पावर येते माणसाला, आणि मग ते चुकीचे निर्णय घेत असतात घरी बसून. आणि आम्ही रोज मातीमध्ये जातो, रोज लोकांचे डोळे पुसतो, त्यांच्यासाठी काम करतो, आम्ही डिवाइड होतो, आम्ही आमचा त्याग करतो, खूप सारा त्याग. आणि हे करत असतात त्याचे की आम्ही वाहवा मिळवत नाही, त्या त्यागाची कधी आम्ही परिणिती लोकांना सांगत नाही, ती लोक सांगतात. आणि ते लोकांना कळलं की आता किती अन्याय सहन करायचा. एक तर मागच्या वेळेला दोघांचा भाडण तिसऱ्याचा लाभ झाला. हे ऍक्च्युअली मेरिटची निवडणूक होती. शरद सोनवणे आमदार होणार हे 2019ला अख्ख्या महाराष्ट्रात माहित होतं, पण तरी पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि मग ते कसर मनामध्ये होते सर्वसामान्य जनतेच्या, आणि म्हणून त्या पद्धतीचा निर्णय झाला. त्रास हा शेवटपर्यंत होता. शेवटी लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये लोक त्रास देणार, आपण आपला विचलित व्हायचं नाही, आपण आपलं काम करायचं. आमच्या पत्नीने सुद्धा एकतर्फी किल्ला लढवला. आमच्याकडे कोण होतं, आमचे साधे कार्यकर्ते, फाटके असतील पण ते जीवाचे होते. शिवेळ प्रसंगी आमच्यामध्ये कधी कधी आमच्यामध्ये त्रागा पण व्हायचा कार्यकर्त्यांमध्ये, कारण ते बाकीच्यांचा एवढा फोर्स असायचा पैशाचा. ते म्हणजे ते किती पुढे निघून गेले, त्यांची जेवणं चालू झालीत, त्यांच्या अजून काय काय गोष्टी चालू झाल्या, त्यांच्या ट्रिप चालू झाल्यात, अजून काय काय भयंकर गोष्टी चालू झाल्यात. मी म्हणलो आपण त्यातले नाहीयेत, आपली ती ताकदच नाहीये. आपण जमिनीला चिटकून काम करू, आणि अशा पद्धतीचं काम आपल्याला जमणार नाही. पैसे मी वाटू शकत नाही. एकदा छत्रपती शिवरायांचं शिल्प उभं करता करता माझ्यासारखा माणूस तसं पाहिलं गेलं तर 2 बँकेचे कर्ज बोकाटी करून काम करतोय. का, तर मला ते माझं नेशन आहे, माझं स्वप्न आहे. आणि हे पूर्ण करत असताना दुसऱ्या बाजूला अवैध पद्धतीने पैसा वाटणं, मला असं वाटतं की ते गुणवत्तेला धरून नाही. माझ्या विवेकानंदाचा भारत मला ही अनुमती देत नाही, माझ्या डॉक्टर बाबासाहेबांचा भारत ही अनुमती देत नाही, माझ्या छत्रपती शिवरायांचं स्वराज्य ही अनुमती देत नाही. मला असं वाटतं की चुकीचं आहे, हा पायंडाच चुकीचा आहे. आणि त्याला चोख उत्तर माझी तमाम मायबाप जनता आज मतातून देईल, हा माझा ठाम विश्वास आहे. समोरून पैशाचा महापूर येतोय तरी तुम्हाला मतदान करतील असा विश्वास आहे? 100% करतील. कारण उद्या रात्री 12 वाजता अपघात झाला तर फक्त शरद सोनवणे फोन उचलणार आहे, ही बडी मंडळी उचलणार नाही. आज संध्याकाळी 6 वाजल्यानंतर यांचे बंगल्याचे गेट बंद झाले असेल, कुणालाच एंट्री नाही आणि कुणालाही त्या ठिकाणी अटेंड केलं जाणार नाही. हा जो पुळका आहे, हा जो व्हावा आहे, ही फक्त 6 वाजेपर्यंत, आजची 20 नोव्हेंबर 2024, 6 तारखेपर्यंत पब्लिकला फक्त हाक मारणार. त्याच्यानंतर हाक मारणार नाही. आणि मग त्याच्यानंतर पब्लिकमध्ये ज्या वेळेला उत्तर येईल किंवा शरद सोनवणे, तर शरद सोनवणे त्यांच्यासाठी 24 तास उभा आहे. आता तुम्ही मगाशी उत्तर देणं टाळलं, किती मतांनी तुम्ही निवडून या? नाही बघा, 1 मताचा विजय सुद्धा विजय असतो. मला विजय मिळालं होतं, मला माहित आहे. किती मताचा मिळेल आज सांगणं मला माहित नाही. परंतु लोक मला मी कानुसा घेतोय सकाळपासून, तर लोक म्हणतात की 50,000 पेक्षा अधिक मतांनी. कारण याच्यामध्ये आता इलेक्शन एका साईडला झालेली आहे, जनतेने ती खाद्यावर घेतलेली. मी अपेक्षा करतोय विजयाची, आणि जनता मला सांगते तुम्ही ना काळजी करू, लीड आम्ही देणार आहे. खूप लोकांना विचारलं, प्रत्येक जण मला फोन सांगतोय 50,000च्या कमी मताने आपली सीट येणार नाही, खूप मतांनी निवडून येईल, तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. हे जनतेचं मत सांगतोय. मला फक्त हवाय विजय, आणि जो मी विश्वासाने मागितलाय माझ्या जनतेच्या दरवाज्यामध्ये उभं राहून मी विजय मागितलाय, ते महाविजय देतील असं मला वाटतं. मी विजय मागितला आहे, जनता मला महाविजय देणार असा विश्वास शरद सोनवणे या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. रांगेमध्ये उभे राहून ते आता मतदानाचा अधिकार गाजवत आहेत.
आपण पाहत आहात जुन्नर टाइम्स चाळकवाडी. चला ओके.